नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये भरपूर असे पदं. किती आहेत पदं, काय आहे भरती, कुठं करायचा अर्ज, पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नाशिक येथे 78 रिक्त पदासाठी महाभरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये टोटल पदे 78 भरली जाणार आहेत आणि 5 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे. तर भरतीविषयी अशी माहिती आहे की या भरतीमध्ये टोटल पदे 78 भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ अभियांत्रिकी, तसेच डिप्लोमा शिकाऊ कला आणि वाणिज्य पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. पूर्ण जाहिरात बघावी, पूर्ण त्याची माहिती घ्यावी, मगच अर्ज करावा. मित्रांनो, नाशिक या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. पूर्ण पत्ता तर मी देणारच आहे. तुमची वयोमर्यादा 18 असणे आवश्यक आहे. तुम्हाला अर्ज पद्धत ऑनलाईन आहे. गुणवंत यादीनुसार तुमची निवड पद्धत होणार आहे. तुमचा पूर्ण पत्ता असा आहे की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नाशिक, आणि मुलाखतीची तारीख तुमची 5 मार्च 2026 आहे. मित्रांनो, छान असे पदं आहेत. अभियांत्रिकी पदवीधर आणि अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ आणि कला आणि वाणिज्य पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक अभितांत्रिक पदवीधर 49 जागा आहेत आणि अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ 13 पदं आहेत. त्याचप्रमाणे कला आणि वाणिज्य पदवीधर एकूण 16 जागा आहेत. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा, खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं शिक्षण अभियांत्रिकीसाठी BE इलेक्ट्रिकल होऊ शकता की विद्युत वितरण क्षेत्रातील असणाऱ्या कंपनीमध्ये या कार्यक्षेत्रामध्ये नाशिक अहमदनगर जिल्ह्यासाठी अभियांत्रिकी प्रशिक्षणासाठी अभियांत्रिकी पदवीधर 49 आणि त्याचप्रमाणे अभियांत्रिकी पदवीधारक 13 आणि तसेच कला वाणिज्य पदवीधर 16 या पदासाठी टोटल 78 पदासाठी भरती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वर्ष 2026-27 या कालावधीकरता या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. त्याप्रमाणे 5/3/2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुमची कागद पडताळणी होणार आहे. तुम्ही बघू शकता, येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. उशिरा जे उमेदवार येणार आहे त्यांचा निवड प्रक्रिया नाशिक अहमदनगर जिल्ह्यात रहिवासी असणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, वय तुमचं 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, विद्यापीठामार्फत 10+2+3 पॅटर्ननुसार 1 एप्रिल 2024 नंतर उत्तीर्ण झालेले असावे. तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा सरासरी किमान 60% तरी गुण मिळालेले असावे. अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडून अंतिम परीक्षाचं किमान 55% गुण असणं महत्त्वाचं आहे. पदवीधर जे असेल त्यांचा MSc झालेला असावा आणि प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा राहील. त्यानंतर तुम्हाला शिकाऊ उमेदवार म्हणून नियमाप्रमाणे विद्यावेतन दिला. रहिवासी दाखला, त्याचप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्र व 10वी-12वीची मार्कशीट असणं महत्त्वाचं आहे. पदविका परीक्षा उत्तीर्ण असल्यास अंतिम वर्षाची गुणपत्रिका असणे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या संग 2 फोटो असणे, तुमची स्वतःची ID असणे महत्त्वाचं आहे. उमेदवाराचा अर्ज करण्यापूर्वी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. तसंच तुमचं बंधनकारक आहे सर्व अटी तुम्हाला, आणि दर्शवलेल्या पदामध्ये काही बदल करण्यात येणार नाही, हे समजून घ्या. आणि मित्रांनो, नाशिक परिमंडळ कार्यालयात नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. म्हणजे तुमची ज्या डिग्रीनुसार निवड होणार आहे
त्यांची पूर्ण यादी नाशिक परिमंडळाच्या बोर्डवर तुमची यादी लावण्यात येणार आहे. असा PDF आहे मित्रांनो. तर ज्याला गरज आहे ते नक्कीच अर्ज करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.